Hello students, after a long time, today onwards we are going to start our clinical pharmacy syllabus. In today's video, we are going to discuss the chapter number 5, that is physiological parameter. In that physiological parameter म्हणजे काय तर there are certain physiological constant of the human body which are determined for the evaluation of health status and for diagnosis of disease. The physiological constant म्हणजे काय असतं तर pH किती असला पाहिजे बॉडीचा, युरिन ॲनालिसिसमध्ये त्याचा कलर कसा असला पाहिजे, अकॉर्डिंग टू दॅट देन ब्लड, आता ब्लड त्याच्यामध्ये RBC काउंट किती असला पाहिजे, WBC काउंट किती असला पाहिजे, ह्या सर्टन व्हॅल्यू ज्या आहेत त्या कॉन्स्टंट असतात. त्या लिमिटच्या ते जे लिमिट आहे ते इन्क्रीज किंवा डिक्रीज झालं तर काय प्रॉब्लेम्स होतात किंवा कोणते डिसीज होतात ते आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. काय सांगितलं मी तुम्हाला, देअर आर सर्टन फिजिओलॉजिकल कॉन्स्टंट ऑफ द ह्युमन बॉडी विच आर डिटरमाइंड फॉर द इव्हॅल्युएशन ऑफ हेल्थ स्टेटस अँड फॉर डायग्नोसिस ऑफ डिसीज. त्या जर व्हॅल्यू इन्क्रीज किंवा डिक्रीज झाल्या तर त्याचा परिणाम आपल्या बॉडीवरती काय होतो आणि त्याच्यापासून आपल्याला कोणता डिसीज होऊ शकतो हे ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचं आहे. देअर आर सर्टन फिजिओलॉजिकल कॉन्स्टंट्स ऑफ द ह्युमन बॉडी विच आर डिटरमाइंड फॉर द इव्हॅल्युएशन ऑफ हेल्थ स्टेटस अँड फॉर डायग्नोसिस ऑफ डिसीज. आता त्याच्यामध्ये आपल्याला काय म्हटलं आहे बघा, पहिल्या चॅप्टरमध्ये देअर आर सर्टन फिजिओलॉजिकल कॉन्स्टंट्स ऑफ द ह्युमन बॉडी विच आर डिटरमाइंड फॉर द इव्हॅल्युएशन ऑफ हेल्थ स्टेटस अँड फॉर डायग्नोसिस ऑफ डिसीज. इन दॅट फर्स्ट, पल्स रेट or heart rate. Pulse is defined as the wave of expansion and elongation produced in the wall of aorta and pass on to all the arteries of the body. Pulse काय आहे, एक्सपान्शन अँड इलॉंगेशन. म्हणजे एक्सपान्ड म्हणजे काय, जी शॉक वेव्ह असते ती एक्सपांड्स होते मीडियम थ्रू विच इट इज ट्रान्समिटेड, आणि इलॉंगेशन म्हणजे लेंथनिंग. इन दॅट काय होतं, पल्स म्हणजे काय, आपण कुठे चेक करतो पल्स, एकतर व्रिस्ट म्हणजे मनगटावरती जी आपली नस आहे त्याच्यावरती आपण चेक करतो. काय म्हटलं आहे पल्स म्हणजे काय, पल्स इज डिफाईन्ड ॲज द वेव ऑफ एक्सपान्शन and elongation produced in the wall of aorta and passed on to all the arteries of the body. The pulse may be palpated by pressing the artery against the underlying bone. थोडीशी शिर आपण प्रेस केली, कुठल्या अंडरलाईंग बोन जे आहे त्याच्यावरती प्रेस केली की आपल्याला पल्स पाल्पेशन म्हणजे फिजिकल एक्झामिनेशन आपण करतो, सेन्स ऑफ टच बाय प्रेसिंग आर्टरी अगेन्स्ट द अंडरलाईंग बोन. दिस इट कॅन बी ऑब्झर्व्ड ऑन द रॅडियल, ब्रॅकियल, ॲक्झिलरी, फेमोरल, कॅरोटिड अँड टेम्पोरल आर्टरीज. युजली द रॅडियल आर्टरी ॲट व्रिस्ट इज यूज्ड. व्रिस्टवरती जी रॅडियल आर्टरी आहे ती आपण कॉमनली यूज करतो. व्रिस्ट म्हणजे काय तर मनगट. द नॉर्मल पल्स रेट इन अडल्ट्स, दॅट इज किती असतो अडल्टमध्ये 60 to 80 पर मिनिट. निओनेट्स, आता निओनेट्स म्हणजे काय तर न्यूबॉर्न चाइल्ड, दॅट इज इन्फंट लेस दॅन 4 week म्हणजे निओनेट्स. त्याचा किती असतो 130 to 140 पर मिनिट पल्स रेट. चिल्ड्रनमध्ये किती असतो तर 100 to 130 पर मिनिट. ॲडल्ट्स 65 to 80 पर मिनिट. निओनेट्स म्हणजे न्यूबॉर्न चाइल्डमध्ये किती असतो 130 to 140. देन चिल्ड्रनमध्ये 100 to 130
पर मिनिट. सिग्निफिकन्स काय आहे या सगळ्याचा? इट हेल्प्स इन असेसिंग द मायोकार्डियल स्टेटस अँड कॅरेक्टर ऑफ ब्लड प्रेशर. इट इन्क्रीजेस इन द फॉलोइंग कंडिशन्स. म्हणजे मायोकार्डियल जे स्टेटस असतं ते असेस करण्यासाठी आणि बी पी आहे, ब्लड प्रेशर, तो इन्क्रीज कोणकोणत्या कंडिशनमध्ये होतो, म्हणजे हार्ट रेट कोणकोणत्या कंडिशनमध्ये जास्त असतो? इमोशनल एक्साइटमेंट, फीवर, मेटाबॉलिक रेट, एक्झरसाइज, रेस्पिरेशन अँड साईज ऑफ ॲनिमल. इन्क्रीज इन हार्ट रेट दॅट इज टॅकिकार्डिया आणि डिक्रीज इन हार्ट रेट ऑल्सो कॉल्ड ॲज ब्रॅडिकार्डिया. आता सिग्निफिकन्स काय आहे? तर हार्ट रेट जो असतो तो कशासाठी यूज करतो आपण? तर मायोकार्डियल जे स्टेटस आहे ते चेक करण्यासाठी. आणि जर ब्लड प्रेशर इन्क्रीज झाला, कोणत्या कंडिशनमध्ये होतो? एक्साइटमेंट, देन फीवर, एक्झरसाइज, मेटाबॉलिक रेट, रेस्पिरेशन अँड साईज ऑफ ॲनिमल. इन्क्रीज इन हार्ट रेट इज कॉल्ड टॅकिकार्डिया अँड डिक्रीज इन हार्ट रेट इज कॉल्ड ब्रॅडिकार्डिया. नेक्स्ट आपण बघायचं आहे बॉडी टेम्परेचर. तर द क्लिनिकल थर्मामीटर इज यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ बॉडी टेम्परेचर. क्लिनिकल थर्मामीटर, आता हे सगळ्यांना माहिती असेल, बॉडी टेम्परेचर आपण चेक करण्यासाठी थर्मामीटर यूज करतो. आता द बल्ब ऑफ क्लिनिकल थर्मामीटर इज केप्ट ॲट व्हेरियस बॉडी पोझिशन्स फॉर स्पेसिफिक टाईम. द टेम्परेचर रेकॉर्डेड ॲट द एंड ऑफ 1 minute is body temperature. The normal body temperature is 37.5 degree Celsius. क्लिनिकल थर्मामीटर जो आहे तो आपण यूज करतो कशासाठी? तर मेजरमेंट ऑफ बॉडी टेम्परेचर. जो बल्ब असतो क्लिनिकल थर्मामीटरचा तो एका स्पेसिफिक पोझिशनमध्ये आणि स्पेसिफिक टाईममध्ये काय करतो? मेजरमेंट घेतो टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर. देन टेम्परेचर रेकॉर्डेड ॲट 1 minute. 1 मिनिटमध्येच आपल्याला बॉडी टेम्परेचर मेजर करायचं असतं. तर बॉडी टेम्परेचर इज किती असतं? नॉर्मल बॉडी टेम्परेचर 37.5 degree Celsius. तर टेम्परेचर कुठे चेक केलं जातं? तर जो प्रोब असतो तो टिप शुड बी पोझिशन पॅरलल टू द बॉडी. आपल्या बॉडीला पॅरलल ठेवायचा जो थर्मामीटर आपण चेक करणार आहोत तो काय कसा असला पाहिजे? प्रोब टिप शुड बी पोझिशन पॅरलल टू द बॉडी विथ द टिप पॉइंटिंग टुवर्ड्स द पेशंट्स हेड. जे म्हणजे जसा पेशंट असेल त्याला पॅरलल तो थर्मामीटर ठेवायचा. तर अंडर आर्म मस्ट बी ड्राय. अंडर आर्म्समध्ये आपण इन्सर्ट करतो थर्मामीटर आणि अकॉर्डिंग टू दॅट टेम्परेचर चेक करतो. आता तो अंडर आर्म्स जे असतात ते मस्ट बी ड्राय. Rectal or ear temperature reading will be a little higher than oral reading. A temperature taken in the armpit will be a little lower than oral reading. The most accurate way to measure temperature is to take a rectal reading. These are the some parameters according to that body temperature measured. नेक्स्ट आहे क्लॉटिंग टाईम ऑफ ब्लड. इट इज द टाईम टेकन फॉर द डेव्हलपमेंट ऑफ फायब्रिन थ्रेड फ्रॉम द टाईम ब्लड एस्केप्स फ्रॉम द व्हेसल्स. आता ह्याच्यामध्ये काय आहे? क्लॉटिंग टाईम ऑफ ब्लड म्हणजे काय? तर ब्लड एखादी इंजुरी झाली तर ती इंजुरी झाल्यानंतर ते ब्लड कंटिन्युअस फ्लो होत राहतं. ॲट सर्टन लेवलला ते ब्लड क्लॉट होतं, तर त्याच्यानंतर ब्लिडिंग होत नाही. म्हणजे काय? तर तो त्या बॉडीचा ब्लड क्लॉटिंग टाईम.
These are the time taken for the development of fibrin from the time blood escapes from the vessels. म्हणजे जो फायब्रिन आहे तो तयार होतो कधी, ज्यावेळेला इंजुरी होते किंवा एनी सर्टन केसेस ब्लड फ्लो होतो व्हेसल्समधून, त्यावेळेला ते स्टॉप करण्याचं काम फायब्रिन करतं. फायब्रिन दॅट इज क्लॉटिंग फॅक्टर. फायब्रिन म्हणजे इथे काय म्हटलं आहे बघा, इट इज द टाईम टेकन फॉर द डेव्हलपमेंट ऑफ फायब्रिन थ्रेड फ्रॉम द टाईम ब्लड एस्केप्स फ्रॉम द व्हेसल्स. नॉर्मल क्लॉटिंग टाईम ऑफ ब्लड इज 3 to 6 minutes. 3 to 6 minutes. तर ह्याच्यामध्ये काय होतं बघा, प्लेटलेट्स म्हणजे थ्रोम्बोप्लास्टिन असतो. थ्रोम्बोप्लास्टिन कॅल्शियमबरोबर रिॲक्ट होतो. प्रोथ्रोम्बोप्लास्टिन असतं प्लेटलेट्समध्ये. आता प्रोथ्रोम्बोप्लास्टिन्स कन्वर्ट इंटू थ्रोम्बोप्लास्टिन विथ द हेल्प ऑफ कॅल्शियम. आता प्रोथ्रोम्बिन कन्वर्ट इंटू थ्रोम्बिन इन द प्रेझेन्स ऑफ थ्रोम्बोप्लास्टिन. देन हे तुम्हाला ॲनाटॉमीमध्ये झालेलं आहे. थ्रोम्बिन फायब्रिनोजनवरती अटॅक होतं आणि फॉर्म काय होतं, फायब्रिन. आता फायब्रिनचे जे पॉलिमर्स असतात ते काय करतात, क्लॉट करतात RBC, WBC आणि प्लेटलेटला. These are the procedure when clotting time of blood. In that, it is important to detect the clotting time of blood before doing any major surgery. प्रत्येक वेळेला जेव्हा सर्जरी करायची असेल त्यावेळेला आपण काय करतो, इन्सिजन करतो. म्हणजे काय करतो तर सर्जरी करताना आपण कट करतो. त्यावेळेला जर क्लॉटिंग टाईम जो आहे तो चेक करायला लागतो पेशंटचा. अकॉर्डिंग टू द नेसेसिटी ड्रग्स कॅन बी ॲडमिनिस्टर्ड टू प्रिव्हेंट एक्सेसिव्ह लॉस ऑफ ब्लड. इट इज यूज्ड इन द डायग्नोसिस ऑफ डिसीज लाईक हिमोफिलिया. इट इज डिले इन क्लॉटिंग. हिमोफिलिया म्हणजे काय तर क्लॉटिंग टाईम जो असतो तो लेट होतो. दॅट इज हिमोफिलिया. देन हिमोरेज, जॉन्डिस, ल्युकेमिया, ॲनिमिया. ॲनिमिया म्हणजे डिफिशियन्सी ऑफ ब्लड, दॅट इज लो हिमोग्लोबिन, इट इज ॲनिमिया. डिक्रीज क्लॉटिंग टाईम मे रिझल्ट इन इंट्राव्हेस्क्युलर क्लॉटिंग ऑफ ब्लड called as thrombosis and embolism. These are the clotting time of blood. किती असतो क्लॉटिंग टाईम, 3 to 6 minutes. सिग्निफिकन्स आपण बघितला त्याच्यामध्ये काय आहे तर इट इज इम्पॉर्टंट टू डिटेक्ट द क्लॉटिंग टाईम ऑफ ब्लड बिफोर डुईंग एनी सर्जरी. According to the necessity, drug can be administered to prevent excessive loss of blood. It is used in the diagnosis of disease like hemophilia. It is delay in clotting, hemorrhage, jaundice, leukemia, anemia. Decreased clotting time may result in intravascular clotting of blood called as thrombosis and embolism. Then next आहे blood pressure. Blood pressure that is BP. The instrument used for measurement of blood pressure is called as sphygmomanometer. The instrument used for measurement of blood pressure is called as sphygmomanometer. Sphygmomanometers are of two types, mercury manometer and aneroid type manometer. स्पिग्मोमॅनोमीटरचे 2 टाईप आहेत. कुठले आहेत, मर्क्युरी मॅनोमीटर आणि ॲनेरॉइड टाईप मॅनोमीटर. द नॉर्मल ब्लड प्रेशर इज डिस्क्राइब्ड ॲज 120 to 80 mm of Hg. हे सगळे नॉर्मल पॅरामीटर तुम्हाला आत्तापर्यंत झाले आहेत, ॲनाटॉमीमध्ये पण झालेले असतील आणि हे रेग्युलर यूजमध्ये आपण हे वर्ड्स ऐकतो. 120 to 80 mmHg हे नॉर्मल ब्लड प्रेशरचं काउंट आहे. देन सिस्टॉलिक ब्लड प्रेशर रेंजेस फ्रॉम 100 to 150 mm of Hg and diastolic blood pressure ranges from 60 to 90 mm of Hg. In that आता आपण जे नॉर्मल बॉडी टेम्परेचर बघितलं, आता नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती आहे 120 to 120 80. आता 120 म्हणजे काय असतं तर ते
सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आहे 120. आता ते सिस्टॉलिक ब्लड प्रेशर रेंज काय आहे सिस्टॉलिक ब्लड प्रेशरची 100 to 150. आणि डायस्टॉलिकची किती आहे तर 60 to 90. म्हणजे आता आपल्याला नॉर्मल किती पाहिजे तर 80. द डिफरन्स बिटवीन सिस्टॉलिक अँड डायस्टॉलिक ब्लड प्रेशर इज नोन ॲज पल्स प्रेशर विच रेंजेस फ्रॉम 45 to 50 mm of Hg. Difference between systolic and diastolic pressure is known as pulse pressure which ranges from 45 to 50 mm of Hg. The increase in systolic blood pressure above 150 mm of Hg and diastolic pressure above 95 mm of Hg is called hypertension and decrease in the above values is called hypotension. म्हणजे जर सिस्टॉलिक ब्लड प्रेशर जे आहे ते 150 अबाव गेलं आणि डायस्टॉलिक जे आहे ते 95 अबाव गेलं तर हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर इन्क्रीज होतो आणि ब्लड प्रेशर जर डिक्रीज झाला तर हायपोटेन्शन. ॲज द एज ऑफ 20 years systolic blood pressure may rise 0.5 mm of Hg for each year of age. After age of 20 years म्हणजे 20व्या वर्षी सिस्टॉलिक ब्लड प्रेशर जे आहे ते 0.5 mm Hgने इन्क्रीज होतं पर इयर. Then significance. Blood pressure determination is a good aid in the diagnosis of disease. Diastolic blood pressure represents the mean blood pressure. Diastolic blood pressure जे आहे ते काय रिप्रेझेंट करतात तर mean blood pressure and a state of peripheral resistance which ultimately determines the strain on the vascular system. State of peripheral resistance which ultimately determines the strain on the vascular system. Systolic blood pressure is decreased in conditions like stop, peripheral vasodilation and anemia. The cardiac output and elasticity of blood vessels are useful for maintaining the systolic blood pressure, but in conditions like atherosclerosis, diabetes mellitus and in aged peoples, the systolic blood pressure increases without change in cardiac output. The cardiac output and elasticity of blood vessels are useful for maintaining the systolic blood pressure, but in conditions like atherosclerosis, diabetes mellitus and in aged people, the systolic blood pressure increases without change in cardiac output. आता some disease related to blood pressure. आता त्याच्यामध्ये काय आहे तर बघा सिस्टॉलिक ब्लड प्रेशर अँड डायस्टॉलिक ब्लड प्रेशर आणि ते जर हायर किंवा लोअर याच्यामध्ये असेल ब्लड प्रेशर तर त्याच्यापासून डिसीज कोणते होतात तर त्याच्यामध्ये आहे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर 90 to 100 mm of Hg जर असेल तर हायपरटेन्शन आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर जर 150-160 असेल तर हायपरटेन्शन. हे दोन्ही कंडिशन्स मी तुम्हाला मगाशी सांगितल्या आहेत. कसं आहे 90 to 100 जर असेल ब्लड प्रेशर सिस्टॉलिकचं किती रेट आहे सिस्टॉलिकचं ब्लड प्रेशर आहे 100 to 150 आणि डायस्टॉलिकचं किती आहे 60 to 90. तर ते ह्याच्यामध्ये चेंज झाला तर हायपरटेन्शन आणि नॉर्मल ब्लड प्रेशर असेल सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक हायर असेल तर इमोशन आणि अथेरोस्क्लेरोसिस आणि थायरोटॉक्सिकोसिस हे डिसीज होतात. ते लोअर असेल हायर असेल तर ॲओर्टिक रिग्रुटेशन देन पेशंट डक्टस आर्टेरियोसस. these are the disease हे तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार आहेत. सम डिसीज रिलेटेड टू ब्लड प्रेशर.
10 जर लोअर असेल सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आणि डायस्टोलिक लोअर असेल, दोन्ही लोअर असतील तर ॲओर्टिक स्टेनोसिस, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन, पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस आणि ॲनिमिया हे डिसीज, हे दोन्ही सिस्टॉलिक आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर जर लोअर असतील तर हे दोन्ही पण हे डिसीज त्याच्यामध्ये दिसतात. दॅट इज ॲओर्टिक स्टेनोसिस, मायोकार्डियल इन्फार्क्शन, पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस आणि ॲनिमिया. आणि दोन्ही पण हायर असतील तर नेफ्रायटिस, युनिलॅटरल किडनी डिसीज, दॅट इज सिस्टिक हायड्रो आणि पेलिओ स्टोन. दीज आर द डिसीज ऑकर्ड व्हेन higher and diastolic, systolic and diastolic blood pressure is seen. Then next part, blood pressure may rise due to high sodium or fat intake in the diet. सोडियम म्हणजे मिठाचं प्रमाण जर आपल्या ह्याच्यामध्ये अन्नामध्ये असेल तर ब्लड प्रेशर जर लो होत असेल तर त्याच्यासाठी डॉक्टर ट्रीटमेंट सांगतात की जास्त तुम्ही सोडियम क्लोराईडचं प्रमाण घ्या. दॅट इज सोडियम, दॅट इज सोडियम क्लोराईड म्हणजे काय, NaCl, दॅट इज मीठ. देन ग्लोमेरुलो नेफ्रायटिस, देन कुशिंग सिंड्रोम आणि फिओक्रोमॅसायटोमा. हे ब्लड प्रेशर इन्क्रीज ड्यू टू, ब्लड प्रेशर इन्क्रीज कधी होतं तर हाय इंटेक ऑफ सोडियम अँड फॅट इन द डाएट. आणि ग्लोमेरुलो नेफ्रायटिस, कुशिंग सिंड्रोम, फिओक्रोमोसायटोमा, these are the blood pressure may rise due to some effect. Then hemoglobin count. In hemoglobin count, that is normal range काय आहे, मेलमध्ये 15.5 प्लस ऑर मायनस 2.5 ग्राम पर सेंट आणि फिमेलमध्ये कशी आहे 14 प्लस ऑर मायनस 2.5 ग्रॅम पर सेंट. देन इन्फंटमध्ये 16.5 to 3 ग्राम पर सेंट. आता सिग्निफिकन्स काय आहे, द काउंट ऑफ हिमोग्लोबिन डिक्रीजेस इन ॲनिमिया अँड ल्युकेमिया व्हाईल increasing dehydration and polycythemia. नॉर्मल रेंज काय आहे हिमोग्लोबिनची, मेलमध्ये 15 प्लस ऑर मायनस 2.5 ग्रॅम पर सेंट आणि फिमेलमध्ये 14 प्लस ऑर मायनस 2.5 ग्रॅम पर सेंट आणि इन्फंटमध्ये 16.5 प्लस ऑर मायनस 3 ग्रॅम पर सेंट. आता ह्याचा उपयोग काय आहे तर द काउंट ऑफ हिमोग्लोबिन decreases in anemia and leukemia while increase in dehydration and polycythemia. हे आपण आजच्या लेक्चरमध्ये एवढंच बघूया. देन नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे RBC, WBC काउंट, देन डिफरन्शियल ल्युकोसाईट काउंट, एरोथ्रोसाईट सेडिमेंटेशन रेट. हे सगळे तुम्ही ॲनाटॉमीच्या प्रॅक्टिकलमध्ये बघितलेले आहेत फर्स्ट इयरमध्ये. तेच आपल्याला कंटिन्यू आता करायचे आहेत. हा चॅप्टरमध्ये तुम्हाला हेच विचारलेलं आहे, नॉर्मल काउंट किती आहे आणि त्याचं सिग्निफिकन्स काय आहे हेच तुम्हाला एक्झाममध्ये विचारलेलं आहे. सो आजचं लेक्चर आपण इथे स्टॉप करूया. आपण काय काय बघितलेलं आहे तर पल्स रेट, हार्ट रेट दॅट इज, देन बॉडी टेम्परेचर, क्लॉटिंग टाईम ऑफ ब्लड प्रेशर आणि हिमोग्लोबिन काउंट. सो आपण इथे स्टॉप करूया. थँक्यू.